गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 7 ऑगस्ट. श्री महाराजांचं प्रवचन, रूपाची ओळख नामानेच होते. रूपाची ओळख कशाने होते? नामाने. म्हणजे काय? रूप आणि आकार सर्वांना दिलेला आहे. आता त्याला नाम दिल्याशिवाय कोणतीही वस्तूची ओळख आपल्याला कशी होणार? की हे वस्तू हे आहे, ते वस्तू ते आहे. आणि याचं नाव जे आहे ते कधीपासून आहे? ते अनादी कालपासून. आपल्याला 5000 वर्ष झाले असतील, पण श्रीकृष्णाला श्रीकृष्णच म्हणतो, भगवद्गीताला भगवद्गीताच म्हणतो. मग हे कधीपासून आहे? अनादी कालपासून आहे. रूप आणि आकार येणार आणि जाणार, पण नाम हे शाश्वत टिकणारा आहे. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चितच श्रेष्ठ आहे. ज्ञान म्हणजे काय? पुस्तकी ज्ञान, शाब्दिक ज्ञान झालं. मला सुद्धा 4 पुस्तकं वाटले, शास्त्र पठण केलं तर मला काहीतरी माहिती आहे, मी तुम्हाला सांगते. हे काय आहे? शाब्दिक ज्ञान आहे. त्याच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. कारण भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे परमप्रेम होय. परमात्माचं स्वरूप कसं आहे? तो कसा दिसतो? मी त्याला कसा आळवू? मी कसं त्याला घट्ट धरू? मी कसे त्याचे पाय धरू? कसा हार घालू त्याच्या गळ्यात? हा सगळं काय आहे? भक्तीचे लक्षणं म्हणजे प्रेम करण्याचे लक्षण आहे. म्हणजे आपल्याला कोणी आवडतं तर आपण त्याच्यासाठी किती काय धडपड करतो घेण्यासाठी. नवऱ्याला आवडतं म्हणून त्याचा आवडता रंग आपल्याला, आपण माहीत लग्न झालं की नवऱ्याच्या आवडीनिवडी सगळं काही कसं गृहीत धरतो. नाही, त्यांना पिंक कलर खूप आवडतं, त्यांना नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आवडतो म्हणून त्यांच्या बड्डेला मी हे देते, त्यांना हे पेन आवडतं, हे शॉल आवडतं. जसं ज्याप्रमाणे हे कशापायी करतो आपण? नवऱ्याच्या प्रेमापायी करतो. तसंच भक्ती म्हणजे परमात्माचा परमप्रेम स्वरूप. त्याच्यासाठी करावं हे सगळं. विनाकारण देवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं? देवाला काय भोग लावू? कोणता हार घालू? माळ, फुलांचा माळ घालू त्याला? काय त्याच्या हाती ठेवू? आपण आणलेल्या वस्तू त्याला दाखवू आधी जाऊन. हे बघ रे देवा, मी आणलं, आज नवीन साडी घेतली, नवीन अंगठी घेतली. तर ते काय आहे? भक्तीचे लक्षण. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. साध्य म्हणजे अल्टिमेट गोल. आणि कर्म, ज्ञान, योग हे साधने आहेत, टूल्स. कर्म मार्गाने जाऊन भगवत प्राप्ती करू शकतो, ज्ञान मार्गाने करू शकतो, योग मार्गाने करू शकतो. कर्म मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. आपण हे सगळे मार्ग कशाला निवड करतोय? की भगवत प्राप्तीसाठी. मग तिथे काय होतं? कर्ममार्गामध्ये आपण अडकून जातो. कसं काय? नित्यनेम लावलेला आहे. सकाळी उठायचं, जप करायचं, असं आंघोळ केल्याशिवाय पूजा करायची नाही, नाश्ता करायचं नाही. मग हेच तो हे स्तोत्र म्हणायचं. मग पळी इथेच ठेवायची, उपरणं इथेच ठेवायचं, सगळं देवाचे भांडे तिथेच ठेवायचं. हे काय झालं? कर्मठ मार्ग झालं. इथे यांत्रिकपणाने ह्या कर्म करण्यावरती भर आहे, भगवंताच्या नामाचा प्रेम नाही येते. ते विसरून जातो आपण. हे सगळं करण्यात भगवंतासाठी करतोय हे विसरून जातो. आणि कर्म करण्यात नाही, मी हे ठेवलंय, हे इथेच असलं पाहिजे, सकाळी हे केल्याशिवाय मी हे करणार नाही, म्हणून ते यांत्रिकपणे करतो. तिथे प्रेम नाही आहे. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. योग मार्गामध्ये अष्टांग योग, पतंजली योग, मग शमदमादी षटक संपत्ती आहे. त्याच्यात काय करायचं आहे? शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा ह्या सगळ्या खटापिटी कराव्या लागतात. मनाला आतमध्ये घेऊन या, इंद्रियांना बाहेर जाऊ देऊ नका, आसने लावून डोळे मिटून बसा. ह्या खटापटीमध्ये भगवंत कुठे? त्याचा विसर पडून गेला. ह्या खटापटी परफेक्ट करण्यात आपण बिझी होतो आणि त्या योग मार्गाने तिथेही भगवंताचा विसर पडतो. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतो. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच
असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मा अनात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. ज्ञानमार्गामध्ये कसं आत्मा आत्मा अनात्मा काय आहे, नित्य अनित्य काय आहे, शाश्वत अशाश्वत काय आहे, ह्या विचारधारामध्ये सारखं राहावं लागतं. गुरु सांगतो हा प्रपंच अशाश्वत आहे सोडून द्या, प्रपंच अनित्य आहे सोडून द्या, विषय वस्तू लोक सगळं अनित्य आहे सोडून द्या. मग ह्याच्यावरती बुद्धिभर लावावी लागते आणि त्याच मार्गाने विचार करावा लागतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. अभिमानी, मी मला समजलं, आता मला सगळं समजलंय, अहम ब्रह्मास्मी, मीच भगवान आहे, मीच करतो आहे, तिथे सुद्धा अहंकार वाढीला जातो. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. माझे मतच खरे, जे मी काय वाचलंय ना तेच खरे, तुम्ही जे सांगते ते सगळं मी मान्य करत नाही. ज्ञानीला याचा अहंकार होतो. मी एवढे पुस्तक वाचले आहेत तर मी जे वाचले ते खरं आहे, तुम्ही काही सांगा मला, मला काही ते पटत नाही. ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो, म्हणजे जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. पाण्यात खेळणारे ते पाणघोडे, पाण्यात खेळणारे दोन हत्ती, सृष्टीमध्ये दोन भांडणारे कुत्रे, दोन झाडं, तर फुलं असे हवा आली की दोन फुलं असं करत असतात, ते सगळं भगवंताची लीला आहे. हे सगळं पाहण्यात काय असतो? आनंद. डोंगर, निळा डोंगर दिसतोय, संत वाहणारी नदी दिसतोय, आपल्याला खळखळखळ आवाज येतोय. ह्या सगळ्या सृष्टीमध्ये जे काय आहे हे काय मिथ्या आहे का? सर्व काही खरं दिसतंय आपल्या डोळ्यासमोर. मिथ्या म्हणजे काय? माझा दृष्टिकोन या वस्तूबद्दलचे चिरकाल आहे अशी जी भावना आहे ती मिथ्या आहे. पण संपूर्ण सृष्टी आनंदमय आहे. चिमण्या किलबिल 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 करत असतात. तुम्ही बघा कोणत्या तरी देवळात जा, तिथे चिमण्या किलबिल 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 आवाज येत असतो. शांत असा देवळात किलबिल येत असतो, किती आनंदाने गात असतात. तर ह्या सगळ्या वस्तूमध्ये जो भक्त असतो त्याला नेहमी आनंद आणि भगवंताचं अस्तित्व सर्व व्यापक आहे हे दिसत असतं. सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. या सगळ्याची आपण उपासना केली की आपल्याला तृप्त होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाही आहेत. जे काय दृश्य जगतात दिसत आहे त्याच्यात भाव नाही आहे, त्याच भगवंतानी सृष्टी केलेली आहे, पण भगवंत त्याच्यात नाही आहे, तो अलिप्त राहतो. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. भगवंताचे गुण काय आहे? दया, क्षमा, शांती, आनंद स्वरूप, समाधान स्वरूप, मितभाषी आणि धैर्य, स्थैर्य, हे सगळे भगवंताचे ऐश्वर्य. गुणसंपन्न असतो भगवान. ऐश्वर्य म्हणजे पैसा नाही. ह्या सगळ्या गुणांनी संवर्धन जो असतो त्याला आपण परमात्मा म्हणतो. मग ह्या गुणांची आपल्याला आवश्यक आहे. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्य आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. जे काही दिसतंय त्याला एक नाव द्यावं लागतं आपल्याला. नुसतं डोंगराकडे त्याला काही नाव दिलेलं नसलं की त्याला बघून आपल्याला काही वाटत नाही. पण नाम दिल्याने नदी कशी दिसते, फुलं कशी दिसतात, त्याला नाव दिल्याने त्याला माधुर्य आणि सौंदर्य येतो. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने प्रत्येक एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडे तयार केली, पण प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याले नाव निराळे. आता माती एकच आहे, त्याच्यात काय काय बनवलं कुंभाराने? मडके, भांडे, पात्र, हे ते सगळं बनवलं.
का न वेगवेगळे नाव दिलं? भांडी माती एकच आहे, पण एका प्लेटमध्ये खातो, एका मडक्यामध्ये पाणी भरतो, असं नाव वेगवेगळं दिलेलं कारण भिन्न भिन्न रूप आहे. एकच माती पण भिन्न भिन्न रूप, तेव्हा मजा येते. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगात हे भगवंतापासून भिन्न नाही. जगात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होतो. राम कोदंडधारी आहे. विठ्ठल करकटावरी ठेवून, महादेव चंद्र धारण केलेला आहे, गंगा जटेत ठेवलेला आहे. म्हणून ह्यांना त्यांना ह्यांचं नाव मिक्स करत नाही आपण, कारण काय आहे त्याच्या नावाने आपण त्याला ओळखतो. आता आपण कुणालाही XYZ दुसऱ्या नावाने हाक मारलं तर तो ओ म्हणणार आहे का? नाही. तसंच परमात्मा सुद्धा, दत्ताला आपण त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाण, त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश रूपाने नटलेला दत्तात्रय. विटेवरी उभा पांडुरंग. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून आहेत. विठ्ठलाचं स्वरूप दिसलं आपल्याला, पण रूप नाहीसं झालं तरी आता सुद्धा आपण विठ्ठलाला विठ्ठलच म्हणतोय, रामाला रामच म्हणतो. रूप आलं आणि गेलं, पण नाम चिरकाल टिकणारं आहे. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. त्रेतायुगमध्ये राम आला होता, आज सुद्धा राम राम म्हणतोय आपण. द्वापरात कृष्ण आला तरी आपण कृष्ण कृष्ण म्हणतोय. कलियुगात विठ्ठल आला तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. म्हणजे काय? देशकालाच्या पलीकडे नाम आहे, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे, आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय. आजचे बोधवचन. भगवंताचे रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे. कुठे नेते रूप? मग सर्व रूप आणि नाम ओंकारातून येतं. ओंकारातून झालेली निराकार स्वरूप, त्यातून सृष्टी झालेली आहे. तिथूनच नाम, तिथूनच रूपे, सगळं काही निर्माण झालेलं आहे आणि परत ते त्याच्यातच विलीन होऊन जातो. म्हणजे काय? इथून उगमस्थान इथेच आहे आपल्या आत. नाम घेतलं की लगेच ते रूप समोर येतं. रामा म्हटलं की रामाचं रूप समोर येतं. मग कुठे आहे राम? इथे. रूप कुठे आहे? इथे. मग दोन्ही इथेच आहे, तर आपण तिथे कुठे बाहेर शोधतोय त्याला? इथे आतमध्ये शोधायचंय त्याला. जो आतमध्ये आहे तोच सर्व व्यापक आहे. यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे पिंडात आहे इकडे, तेच ब्रह्मांडात व्यापून आहे. म्हणून आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा रूप समोर येतो. जेव्हा रूपाचं ध्यान करतो तर नाम समोर येतो. पण रूप हे अशाश्वत, म्हणजे रूप येऊन आणि येणारं जाणार आहे, तर नाम हे चिरकाल राहणारा शाश्वत सत्य आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.